22 तारखेची ब्राईड रेडी करून त्यानंतर त्यांचे सायडर होते त्यांचा पण मेकअप करून ऑल सॉर्ट आउट करून आम्ही घरी गेलो. त्यानंतर बॅग वगैरे ठेवला, थोडासा रेस्ट घेतला, 1-1.5 तासाची झोप घेतल्यानंतर ना इव्हिनिंग झाली होती आणि इव्हिनिंग नंतर ना आम्ही आमचा प्रवास स्टार्ट केला, म्हणजे रात्रीच ऑलमोस्ट 9:30 वाजता. मम्मीला बाय बोललो आणि आमचा प्रवास स्टार्ट झाला होता. आम्हाला टोटल इथून 954 किलोमीटर जायचं होतं. 17 तासांचा हा प्रवास होता, 17 ते 18 तासांचा. आणि आमची जर्नी स्टार्ट झालेली. पूर्ण गाडी यायला लागली, आई आली ना नेक्स्ट वाली सोबत. ते काय त्याला पण आता मी काय गाडी आली वाटतं. कोणते थांबून कोणते नको म्हणते. बस मधले पॅसेंजर म्हणत असेल ये क्या हो रहा है, कोणच नाही, पूर्ण गाडी आल्यातले पॅसेंजरच नाही आहेत बसमध्ये. रेंजच गेली इथली डायरेक्ट. जाम अडकलं सगळं. ट्रक आणि लक्झरी. किती बोललो तो, किती वाजल्यापासून थांबलाय? 11 पासून थांबलाय. त्याला आता 3 ला जायला. बापरे, 11 वाजल्यापासून ती गाडी थांबलेली समोर येणारी. आताशी त्यांना सोडलं 3 वाजले रात्रीचे. आपल्याला कधीपासून ती सांगत होती, आपण ऐकलं नाही. रस्ता चेंज करा. कुठून करायचा रस्ता चेंज काय माहिती, दिला असतं ऑप्शन. हे घ्यायचं आपल्याला. मी तेच बघतोय काय काचा पुसायला. तू काय बोलशील पागल. सकाळ झालीच ते ट्रॅफिकमधून निघता. त्यानंतर थोडा वेळ आम्ही 2-3 तास रेस्ट करण्यासाठी इथे थांबलो होतो. आय थिंक हे गुजरातमध्येच होतं कुठंतरी, आता लक्षात नाही कुठे नेमकं. तर तिथून रेस्ट करून झाल्यानंतर आंघोळ वगैरे केली आणि आम्ही आता स्टार्ट झालो. आता इथून पुढे भरपूर किलोमीटर होतं, म्हणजे आम्हाला पूर्ण दिवस गेला. म्हणजे दुसरा दिवस ही तारीख आहे 23 तारीख. 23 तारखेला म्हणजे थोडं सकाळी पहाटे रेस्ट केलं आणि तिथून निघालो. तर आम्हाला पोहोचायला किती रात्र झाली होती, 9:30 वाजता आम्ही तिथे पोहोचलेलो. आणि आता जसं जसं जवळ यायला लागलेलं, टाईम पळतोय पण अंतर कापलं जात नव्हतं. इतकं 90 किलोमीटर राहिलेलं तरी पण असं वाटत होतं की अजून पण कितीतरी किलोमीटर आहे. Continue for 2 kilometers. दर्शन घेतात देवीचं. त्यांचं पूजापाठ बीड सगळी होती काकांची, स्वामींचे. तर काका म्हणतात, अरे म्हणतात तू आला कस काय म्हणते नाही का. तर काका म्हणतात मला शिवा घेऊन आलाय. कुठं येतं पोरगं, वारे छोटा बच्चा मेरे को लेके आया शिवा. तर म्हणतात किधर आहे बच्चा, तर म्हणतात पिचे काय. आणि पिचे जाऊन बघतात अख्खा भिंत असते नाही, कुठंच जायला दरवाजा नसतो, काय नसतो. मग त्यांचे हात येतात पंडित पुजारी. मग परत रिकॉल केलं नाही का रात्रीपासून काय काय. मग ते म्हणतात बाबा म्हणतात आम्ही किती वर्षापासून इथं बसलोय तरी आम्हाला शिवपार्वतीचं दर्शन नाही. तू त्यांच्या अक्षरशः सोबत झोपलाय रात्री, त्यांच्या दोघांच्या मध्ये, त्यांच्यावर तू अन्न भोजन केलंय. परत दुसरी त्यांनी असे काहीतरी 285 यात्रा केल्या ह्याचे गिरनारची. भारी स्टोरी त्यांची. एका यात्रेत तर काय होतं, ते जातात वर काय, आणि त्यांचं वरचं कसं होतं पहिला की तुला रिंगण मारायचं ना, तुला डोंगर रिंगण मारून यायला लागायचं. रिंगण मारा जागाच नाही, डायरेक्ट तू जरी खालीच तसं. मग ध्यानला बसतात पुजारी साहेबांनी. परत त्या देवींचं दर्शन होतं त्यांना तिथं. लय भारी काय सांगितली त्यांनी स्टोरी, लय मोठी स्टोरी त्यांची. एक मठ आहे ना जिथं अन्न भोजन भेटतं. तर तो एक पुजारी काय म्हणतो की बाबा तुम्ही त्यांची परमिशन घेऊन या नाही का, तिचे मेन आहेत ना त्यांची परमिशन घेऊन या तरच तुम्हाला आम्ही पाठवू शकतो. तर नाहीच म्हणतात. तर डायरेक्ट तो म्हणतो की मला जायचंच आहे म्हणतो वर नाही का. काका म्हणतात मला जायचंच आहे वर, तुम्ही काही करा, मला वर जायचंच आहे, मला बोलावा आलेला आहे आणि मला स्वामींना भेटायचंच आहे, तुम्ही काही करा. तो म्हणतो लय म्हणजे नाही रिक्वेस्ट करतो मग पुढं पाठवतात. वरून फक्त फुल पाण्याने भिजलेलं असतं सगळं.
तिथे ज्या धर्मशाळा आहेत जवळपास तिथे 250 ते 300 500 रुपयामध्ये तुम्हाला राहायला भेटू शकतं. आधार कार्ड आणि पॅन कार्ड तुमचे जे काही डॉक्युमेंट असेल त्याचं एक झेरॉक्स घेऊन जायला विसरू नका. आम्ही रात्री गेलो होतो तर आम्हाला ते बोलले की झेरॉक्स घेऊन या नसेल तर तुमच्याकडे. आणि तिथे आम्ही परत शोधलं तर नव्हतं. तिथे एका जागी गेलं तर ते बोलले तुम्ही ते घेऊन जा, नाही तर तुम्हाला स्टेला तिथे भेटणार नाही, मग नॉर्मल हॉटेल्समध्ये तुम्हाला थांबावं लागेल. केने काकांची स्टोरी सांगत होता मेलविन, कारण की त्यांचे व्हिडिओज पाहिलेले आहेत ना, तर लय कान देऊन ऐकत होता त्यांचा व्हिडिओ पूर्ण आणि आवडीने ऐकतो तो. त्यांच्या घरामध्ये पण लहानपणापासून मानतात सगळ्याच देवांना आणि सगळ्याच गोष्टी आणि सर्व धर्म समभाव असं त्यांच्या घरात लहानपणापासून त्याला वागणूक मिळालेली आहे. त्यामुळं त्याचे सगळ्याच जे वेगवेगळ्या रिलिजनचे फ्रेंड्स आहेत त्या सगळ्याच रिलिजनचे तो खूप जास्त रिस्पेक्ट करतो आणि हे त्याच्या वागण्यातून पण ते दिसून येतं. ते इतकी छान ते स्टोरी सांगत होता आम्हाला, तर ते आम्ही दोघं बहीण भाऊ आम्ही ऐकत होतो. आणि खूप जबाबदार माणूस आहे. त्याच्या भरोशावरती मला आणि माझ्या भावाला माझ्या मम्मीने पाठवलं इतक्या लांब. आणि आम्ही प्रवास पण रात्रीचा केला, पूर्ण दिवस केला आणि आता चढणार पण आम्ही रात्रीचंच आहे. तर कोणतरी मोठं माणूस पाहिजे, जबाबदार माणूस पाहिजे आपल्यासोबत, तर आपण ह्या गोष्टी हक्कानी करू शकतो, बिनधास्त करू शकतो. हक्कानी नाही म्हणायचं मला, बिनधास्त करू शकतो. तर ते कुठेतरी कोणाच्या ना कोणाच्या तरी रूपात देव कोणाला तरी पाठवत असतो. तर ते हे असं आहे. तर आम्ही मागच्या वर्षी सुरतपर्यंत गेलो होतो, काहीतरी काम होतं, खूप जवळ गेलो होतो, तरी तिथून रिटर्न यावं लागलं. इथं जायचं होतं आम्हाला पण आम्ही जाऊ नाही शकलो, कारण की तेव्हा तो बोलावा नव्हता आलेला, तो योग तेव्हा नव्हता. पण या वेळेला ऑर्डर झाल्यानंतर ना कुठलाही वेळ न घालवता मागे पुढे न बघता आपल्याला जायचं आहे म्हणजे जायचं आहे. आपली बॅच चालू होण्याआधी जायचं आहे. आम्ही दर बॅच झाल्यानंतर आम्ही अक्कलकोटला जातोच, म्हणजे जसं वेळ भेटेल तसं, बॅचच नाही, जसं वेळ भेटेल तसं जातच असतो, वेळ काढून जात असतो. तर कारण की देवाच्या दरबारात जायला आपल्या मनातून हे पाहिजे, प्रोटोकॉल पाहिजे, तर तुम्ही जाणारच. एकदम मनात घट्ट बसलं ना की जायचं. 10:30 वाजलेले आहेत आणि आम्ही पोहोचलेलो आहे. ते वरती जे लाईट दिसतात ना ते गिरनार पर्वत आहे. तर आता आम्ही फ्रेश होतो, मस्त आंघोळ वगैरे करतो सगळे आणि निघतो वरती. सकाळी 5:45ला आरती असते असं आम्ही ऐकलं होतं आणि त्या आशेने आम्ही रात्री चढाई चालू केली होती, कारण की आम्हाला पोहोचच तोपर्यंत तेवढे वाजतील असा आमचा अंदाज होता आणि 12 वाजता आम्ही चढाई चालू केली. इथून बरोबर हे असं वर आणि ऑलरेडी आम्ही आणि परत खाली उतरायचं आहे आणि आधीच 1-1.5 किलोमीटर आम्ही ऑलरेडी चालायला सुरुवात केलेली आहे. 10,500 स्टेप्स आहेत टोटल आणि रात्रीचं चालायला सुरुवात केली, त्यामुळे रोपवे रात्रीचं चालू नसतं. सकाळी 7 वाजता चालू होतं रोपवे. इथून काठी घेतली आहे. डॉगींना घाबरत नाही मी तशी, पण ते एवढं जोरात भुंकत होतं अंगावरती. हा व्हिडिओ काढला नाही नंतरचा पोरांनी, पण तरी पण खूप जोरात भुंकत होते, थांबतच नव्हतं. आणि मग नंतर ते अचानक थांबलं आणि मग तिथून पुढे आम्ही जेव्हा एंट्री केली ना तिथे आम्हाला पहिलं व्हाईट कुत्रं भेटलं. त्यानंतर जेव्हा इथून सुरुवात केली तेव्हा आम्हाला ब्लॅक कलरचं कुत्रं भेटलं. आणि खूप मंदिरं आहेत पूर्ण पर्वतावरती, खूप सारे मंदिर आणि खूप रहस्यमय गुफा पण आहेत तिथे. आणि भीती वाटली होती, ऑफकोर्स भीती वाटणार, अख्खं जंगल आहे साईडला आणि असं बोलतात की इकडे तुम्हाला सिंहाचं दर्शन पण होतं, त्यामुळे ऑफकोर्स भीती तर वाटणारच. वाघ आणि सिंहाचे दर्शन होतात असं, आणि याचे व्हिडिओज पण आहेत यूट्यूबवरती, त्यामुळे अर्थातच भीती वाटणारच होती. पण आम्ही स्वामींचे दत्तप्रभूंचे सॉंग्स लावले आणि आमचं चालणं सुरू होतं. थकायचे, चालायचे, हळूहळू चालायचे, परत स्पीडमध्ये चालायचे, परत हळूहळू चालायचे. हे दोघं काही थांबत नव्हते, पण मी थोडंसं मला दम लागत होता आणि हे इतके पटापट चालायचे की काय सांगायचं. मग मी यामध्ये व्हिडिओ घ्यायला सांगायचे माझे, कारण की मला छान असा व्लॉग बनवायचा होता की मला आलेले अनुभव आणि काय काय मला भेटलं. हे सगळं जाम थकलेली मी ह्या टाईमला.
आणि तुम्ही चालत असताना तिथे ना दगडांवरती लिहिलेलं आहे की 700 स्टेप झाल्या, 1000 स्टेप झाल्या, 2000 स्टेप झाल्या, 3200 स्टेप झाल्या, असं तुम्हाला दिसतं तिथे चालत असताना. आणि खरंच मी तुम्हाला असं सांगेल की जायची खूप इच्छा असते बऱ्याच लोकांची, पण चढणं होत नाही, कारण की खरंच ते खूप कठीण आहे. माझा अवतार तुम्ही बघा, म्हणजे मी अक्षरशः पोटाला ते बांधलं होतं आणि अख्खा घसा सुकला होता. प्लॅस्टिकची बॉटलवरती ते घेऊन जाऊन देत नाहीत, त्यामुळे तुम्ही असं बॉटलमध्ये पाणी कॅरी करा ज्याचं जे प्लॅस्टिक नसेल, म्हणजे स्टीलची बॉटल वगैरे असं काहीतरी, किंवा तुमचं जे प्लॅस्टिकची बॉटल पाहिजे आणि ते तिथंच तुम्हाला एंट्रीलाच खाली फेकून देतात आणि तुम्हाला तिथे जवळपास एरियामध्ये कुठे बिसलेली बॉटल पण भेटणार नाही आहे खाली, तर त्याची काळजी घ्या. वरती जाताना अल्काईन वॉटर वगैरे ते होतं, पण प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये नव्हतं, टीनमध्ये कॅनमध्ये असं तशा टाईपमध्ये होतं. जसं जसं वरती जातो ना तसं तसं उंची वाढत चाललेली आणि 3200 वगैरे पायऱ्या चढल्यानंतर ना जास्त उंच दिसायला लागलेलं. खरा ट्विस्ट तर तिथं वरती गेल्यानंतर कळालं की आत्तापर्यंत अर्ध चालू आहे, अजून अर्ध चालायचं. हे कळल्यानंतर तर अंगात जीवच नव्हता राहिला. आणि खूप सुंदर सुंदर मंदिर आहेत, ते पण मला खूप भारी वाटलं की एवढ्या पर्वतावरती हे कसं बांधलं असेल. म्हणजे काही क्लिप मी पुढे जॉईन करत होते, तुम्ही पहा. इथंपर्यंत 3200 पायऱ्या झाल्या होत्या आणि इतकी सुंदर मंदिरं होती. रात्रीचं चढत असल्यामुळे आम्हाला गर्दी वगैरे लागलेली नव्हती आणि एकदम शांत वातावरण होतं. एवढ्या अंधारामध्ये आणि लाईट्स मध्ये होत्या, पण नंतर पुढे गेल्यानंतर तुम्हाला समजेल की बिलकुल पण लाईट्स नव्हत्या, पूर्ण अंधार पडला होता. पण एक अंबामाता मंदिरापर्यंत तुम्हाला लाईट्स मध्ये भेटत आहेत आणि एकदम शांतता असल्यामुळे ते त्याचं फील पण खूप भारी होतं. थकलेली खूप होती आणि थंड हवा अशी चालू होती, त्यामुळे अजून छान वाटत होतं. आणि सतत असा भास होत होता की कोणीतरी आहे सोबत, कोणतरी आहे पाठीमागे, त्यामुळे भीती पहिली स्टार्टिंगला वाटलेली, पण नंतर ती भीती मरून कॉन्फिडन्स एवढा वाढलेला. मध्ये असा सुगंध यायचा, असा चंदनाचा, अष्टीगंधाचा, रातराणीच्या फुलांचा, पण पारिजातकाची जी फुलं असतात त्याचं मध्ये सुगंध यायचा. असं वाटायचं की साईडला तर काहीच नाही, तरी पण एवढं छान वास होतं आहे. आता हा पॉईंट तिथे आहे जिथे गोरक्षनाथांचं मंदिर दिसतं. अंबामाता मंदिरापासून पुढे तुम्ही चालत गेल्यानंतर ना तुम्हाला गोरक्षनाथांचं मंदिर लागेल. तिथून तुम्हाला पुन्हा पुढे हे, आता इथून मेन हे आहे आणि हे जे लाईट दिसत होतं अख्खा पर्वत उतरून पुन्हा चढणं असं आहे ते अंतर. तर ऑलमोस्ट अंबामाता मंदिरापासून तुम्हाला 5000 पायऱ्या पुन्हा चालत जायचं आहे आणि हे ते मेन द्वार आहे जिथून तुम्हाला वरती जायला हे आहे. आणि आता अंधारामध्ये तुम्हाला पुढचा रस्ता दिसत नाही आहे, पण उजेड जेव्हा होतं तेव्हा तुम्हाला असं वाटेल की बापरे. त्यामुळे अंधारात तुम्ही चढाई चालू कराल तर ग्रुप असेल तर अंधारातच, मला असं वाटतं की रात्रीचं तुम्ही कराल तर बेस्ट राहील. जेव्हा मी वरती चढलेली, जेव्हा आम्ही पोहोचलो आणि मला असं वाटतं की 4:30च्या दरम्यान ह्या पॉईंटला होतो, अक्षरशः अंगात जीव राहिला नव्हता, एवढा जबरदस्त हालत खराब होती. पण हे जेव्हा पाहिलं, हा झेंडा जेव्हा पाहिला, हे लाईट जेव्हा पाहिली, तेव्हा आम्ही ऑलमोस्ट पोचलो होतो. तेव्हा 4:46 झाले ते, म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरती आम्ही पोहोचलेलो. आणि तिथे जाऊन आम्ही मेडिटेशन केलं, जप केला. तिथे एक दादा होते, ते वाचत होते आणि इथे बोलतात की अनवाणी पायांनी जर तुम्ही चालाल तर तुम्हाला दत्तप्रभूंचं दर्शन पण होते. नशीब असं आहे की भास होता का काय होतं माहीत नाही, पण जेव्हा अंबामाता मंदिराच्या थोडंसं खाली आम्ही अलीकडे होतो तेव्हा असं एकाच टायमिंगला 3 माणसं चालताना कसं होतं तसा एकदम भास झाला होता जेव्हा मागं वळून पाहिलेला. आणि अचानकच पुढच्या सेकंदाला ते नाहीसं झाल्यासारखं. तर काय असेल ते लीला प्रभूंची त्यांनाच माहिती, पण मन खूप खुश होतं. एवढं चढले त्यानेच खूप हे होत होतं. मम्मी म्हणत होती कौतुक आहे पोरीचं, एवढं चढली तेच माझ्यासाठी लई मोठी गोष्ट आहे. कारण की खरंच माझे गुडघे नंतर ना थाईज म्हणजे असं इतके थरथर कापत होते, एवढं बेकार हालत झाली होती. पहाट जशी होत होती, आमच्या आधी 15 ते 20 माणसं त्या पायऱ्यांवरती जाऊन बसले होते, तेव्हा कुठे आम्ही जाऊन त्या नंबरला होतो. तर आमच्या पण आधी लोकांनी चढाई चालू केली असेल, तिथं वरती जाऊन ते थांबले होते. इतका सुंदर सूर्योदय आम्ही पाहिला त्या दिवशी, अजूनही डोळ्यासमोरून जात नाही आहे. आणि ती थंड हवा सकाळची आणि सूर्याचं दर्शन होत होतं, सूर्य उगवतानाचं. आणि जसं जसं हळूहळू टाईम चालला होता तसं तसं हे असं उजेड पडत चाललेला. जे रात्री काळोख दिसत होता तो इतकं सुंदर पर्वत आहे ते दिसायला लागलेलं. आणि या प्रत्येक पर्वतांच्या याच्यावरती काही ना काहीतरी आहे. माझ्या आधी एवढी लोक होते बघा तुम्ही.
तर अनुभव आमचा खूप सुंदर होता. फक्त तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन द्यायला आवडतील की तुम्हाला जर इतकं लांब चढण्याची ताकद नसेल किंवा जर तुम्हाला असं वाटतं की तुम्ही नाही चढू शकणार, तर मी तुम्हाला असं म्हणेल की अशक्य असं काहीच नाही आहे. तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता. बट स्टील तुम्हाला असं वाटलं तर तुम्ही सकाळी 7 वाजता रोपवे चालू होतो, तो खालून स्टार्ट होतो ते अंबामाता मंदिरापर्यंत चालतो. तिथून तुम्हाला पायी चालत यावंच लागतं, पण ॲटलिस्ट तुमचं अर्ध चालणं वाचू शकतं. ड्रीम कंप्लीट झाला. खूप इच्छा होती ना तुझी? कसं वाटतं आता? आपल्याला चालता पण येत नाही ना. खूप मन प्रसन्न झालं आणि तीर्थ पण मिळालं आम्हाला. इतकं थकलोय ना आम्ही, पण जसं वरती मंदिर बघितल्यानंतर तसं सगळा थकवाच दूर झाला आणि असं वाटलं की म्हणजे असं काहीतरी स्वर्गाहूनही सुंदर सुकून शांती मिळाल्यासारखंच झालं. 6:15 आरतीला तिथे बाबा येतातच आणि ते आरती होते, त्यामुळे 6चाच टाईम तुम्ही चालून धरा की त्या टाईमला तुम्हाला आरती भेटेल. आम्ही आरती घेतली, आमचं नशीब खूप चांगलं, आम्हाला आरती मिळाली. त्यानंतर आम्हाला तीर्थ मिळालं. नशिबान आहोत आम्ही, कारण की स्टार्टिंग जेवढे पण लोक होते ते खूप घाई गडबड करत होते, त्यामुळे ते सांडवतील तीर्थ याने तिथे तीर्थ चालू नव्हतं झालं द्यायला. पण जेव्हा आम्ही दोघं गेलो त्या इवन गौरदादाला पण बिचारायला तीर्थ नाही मिळालं, कारण की तो थोडासा पुढे होता गर्दीमध्ये आणि आम्ही थोडंसं थांबलेलो. तर थोडंसं लेट आम्ही मंदिरामध्ये गेलो थांबून, तर आम्हाला तीर्थ पण मिळालं. तर प्रसाद आशीर्वाद मिळाला आम्हाला एवढा लांब गेल्याचा. यावेळेला मेलूननी ठरवलेलंच, तू नाही आली ना तर मी बसनी जाईन, कशाने तरी जाईल, पण मी जाईलच. मला कोणी ह्यावेळेला नाही नेलं तर मी एकटा जाईल, पण मी जाईलच. म्हणजे त्याची इतकी इच्छा होती. माझे तर असतेच नेहमी, माझी असतेच इच्छा, पण यावेळेला त्यांनी इतका म्हणजे हे लावलं होतं पण की नाही मला जायचंच आहे, तू येणारच का नाही बोल, जायचंच आहे आपल्याला. आणि आलोच. आता इथून आम्ही खाली उतरायला सुरुवात केलेली. विशेष म्हणजे रात्री 3:30 वाजल्यानंतर आमच्याकडे पाणी संपलं होतं. 3:30 वाजल्यापासून सकाळी 8 वाजेपर्यंत आम्ही पाण्याचा घोट नव्हता पिलेला. जे पिलं ते डायरेक्ट तीर्थच मिळालं आम्हाला, तेच पिलं आम्ही डायरेक्ट. आणि बघा हे अंबामाता मंदिरापासून जिथून रोपवे स्टार्ट होतं तिथून मंदिर इथून दिसतं आणि इथून हा सुंदर असा फोटो मी काढला होता. जे मला विचारत होते की तुम्ही हा फोटो कसा मॅनेज केला रात्री एवढी चढाई केलेली. तर हा दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही खाली उतरत होतो 8:30च्या दरम्यान मला असं वाटतं इथपर्यंत पोहोचलो असेल आम्ही. तर माझी चालायची ताकदच नव्हती, मी तुम्हाला सांगूच शकत नाही माझी काय हालत होती बेकार. मी दिसते पण कशी तुम्ही बघू शकता इथे. एक तर मी कुर्ता घातला होता, म्हटलं की नाही का छान असा, पण माझी ताकद आणि माझी हालत बघण्यासारखी नाही आहे, बेकार आहे. इथून गेल्यानंतर ना मी जे झोपले 4 तास उठलीच नाही मी, एवढी बेकार. आणि आता खाली उतरत असताना हे जे दृश्य पाहत होते मला खरंच विश्वास बसत नव्हता की हे आम्ही एवढं खालून रात्री चढून गेलो. इतकं उंच आहे हे आणि इतक्या पायऱ्या आहेत की बास, म्हणजे आपण हे नाही करू शकत, अंदाज नाही लावू शकत आहे की उजेडात पाहिल्यानंतर नाही की एवढं आपण छान चढून गेलो. पण रोपवे असल्यामुळे बऱ्याच लोकांचा खूप छान सोय आहे की जे इतकं लांब चालू शकणार नाही आहेत त्यांच्यासाठी हे खूप छान सुविधा आहे. त्यामुळे गिरनार पर्वतावरती जायची तुमची इच्छा असेल तर आयुष्यात एकदा कधी ना कधीतरी माणसांनी जावं आणि खरंच दत्तप्रभूंच्या लीलेचा अनुभव घ्यावा तिथे जाऊन. आणि आम्हाला तो मिळाला. आम्ही हे आहोत की असं म्हणतो की नशीबच घेऊन आलो आम्ही, असं म्हणू की आम्ही लहान वयांमध्ये एवढं तिथपर्यंत पोहोचू शकलो. बुलावा येणं गरजेचं असतं, बुलावा बऱ्याच लोकांना येत नाही आणि सेवेमध्ये येण्यासाठी त्यांची इच्छा असावी लागते, हे खरंच आहे. तर खूप 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 हॅपी आहे. फक्त इन्स्ट्रक्शन मी तुम्हाला एवढेच देईल की तुम्ही पाण्याची बॉटली प्लॅस्टिकची नेऊ नका आणि माझ्यासारखे मोठे मोठे शूज घालू नका, कम्फर्टेबल कपडे घाला. त्याचबरोबर जास्त जड अजिबात काहीच नेण्याचा प्रयत्न करू नका, तुम्ही एवढं जड घेऊन वरती चढू शकणार नाही आहे. त्यानंतर तिथे मठामध्ये राहायची सोय आहे असं म्हणतात, पण मी गॅरंटी नाही देऊ शकत कारण की आम्ही रात्रीचं पाहिलेलं, त्यामुळे आम्हाला ते हे नाही दिसलं. मध्ये मध्ये जाताना तुम्हाला स्टॉल आहेत बरेच खाण्याचे पिण्याचे आणि मंदिरं पण भरपूर आहेत. त्याचबरोबर तुम्ही आणि तुम्हाला कुठलंही हे करायचं नाही, म्हणजे असं एवढ्याच तासात झालं पाहिजे असं काही नाही आहे. तुम्ही थांबत गेलात तरीही चालतं. त्यामुळे जोशमध्ये होश होऊन बसू नका. चालत असताना तुम्हाला जर खूप जास्त थकवा लागला, खूप श्वास फुलतोय असं वाटलं तर तुम्ही एका जागी थांबा. कापूरच्या ज्या वड्या असतात त्या घेऊन जा, श्वास घ्यायला त्रास होतो वर चढताना. जसं जसं वर जाल तर कापूर तुम्हाला खूप हेल्प करेल. मध्ये मध्ये कापुराचा वास घेत जा, खूप सोपं पडेल. जेव्हा खूप थकवा जाईल, कधी कधी छातीमध्ये एकदम भरून आल्यासारखं होतं, तर तुम्ही तिथे थांबलं पाहिजे
आणि थोडंसं रेस्ट घेतलं पाहिजे. मग पुढे पुढे चालत राहा. अंबामाता मंदिरापाशी गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपण पोहोचलो, पण तिथून खरी परीक्षा चालू होते. तिथून पुढे अजून अर्धा रस्ता तुम्हाला जायचं आहे, त्यामुळे तिथे हिंमत हारायची नाही आहे आणि तिथे झोपावं असं वाटतं, पडावं असं वाटतं. बरेच लोक तिथे येऊन आराम पण करतात, पण ते इतक्या वेळ म्हणजे डोळा इतका लागतो दमल्यामुळे की सकाळच होते डायरेक्ट. सो सकाळची तुमची आरती स्किप होऊ शकते. त्यामुळे तुम्ही तिथे आलात तर 5 मिनिटाच्या वरती जास्त वेळ रेस्ट करू नका. लगेचच पुढची चालू करा चढाई, कारण की जास्त वेळ थांबलात तर थाईज पण खूप जास्त लवकर पॅक होतात आणि मग पुढे चालायला त्रास होईल. 5 मिनिटाच्या वरती जास्त वेळ आराम करू नका. सारखं मध्ये बसलेलं चालेल, पण जास्त वेळ एका जागी बसू नका. गटागट पाणी पिऊ नका. जास्त पाणी पिऊन तुम्हाला वरती चढताना पण त्रास होऊ शकतो. एवढं खाली उतरताना बघून जीव असा हातात आला होता की एवढं चढलो आहे आम्ही म्हणून. आणि हा एवढा एकच पर्वत नाही, तर हा पर्वत चढून पुन्हा खाली उतरून पुन्हा पर्वत चढलो आहे, म्हणजे असं तो हे होता. आणि इथे इतके सुंदर सुंदर मोर, म्हणजे मोर सुंदरच असतात, पण इतके मोर दिसत होते. हे वरती एवढं चढलो आम्ही आणि इथून ह्या पहाडीच्या असं वाटतं की इथेच वरती हे आहे की काय, पण हे नाही आहे. हे अंबामाता मंदिराचं टोक, इथून रोपवे दिसणार तुम्हाला आणि याच्या दुसऱ्या पर्वतावरती तुम्हाला हे दिसेल. दुसऱ्या पर्वतावरती तुम्हाला मेन मंदिर दिसेल आपला, जिथे तुम्हाला जायचं आहे. त्यामुळे फक्त हा जो पर्वत दिसतो या पर्वताच्या ह्याच्यावरती जाऊ नका. इथून पुढे आमची स्टार्ट झालं जर्नी. आम्ही निघालो सोमनाथ टेम्पलला. तर इथून 201 किलोमीटर, म्हणजे गिरनार पर्वतापासून 201 किलोमीटर 96 किलोमीटर काहीतरी हे होतं. आम्ही रेस्ट घेतली तिथून खाली उतरल्यानंतर. मग ब्रेकफास्ट केला आणि थोडा वेळ झोपलो. थोडा वेळ म्हणजे 4 तास झोपलो चांगलं. तिथून उठलो, आंघोळ वगैरे केली आणि मग आम्ही पुढे निघालो. 96 किलोमीटर का 200 किलोमीटर असं काहीतरी अंतर आहे. एकदा क्रॉस चेक करा तुम्ही. आणि सोमनाथला नक्की जा, कारण की गिरनार पर्वताला गेल्यानंतर ना सोमनाथला पण बरेच लोक जातात. तर सोमनाथ मंदिरामध्ये गेलो. पोहोचतोपर्यंत रात्र झाली होती आणि मग आम्ही ठरवलं की आपण तिथे स्टे करूयात, बिकॉज इथे खूप सुंदर लाईट शो होतो रात्रीचा आणि आम्ही एक्झॅक्ट लाईट शो संपायच्या टायमिंगला पोहोचलेलो. त्यामुळे तो लाईट शो पाहायचा होता. त्यामध्ये सोमनाथचं नक्की काय हिस्ट्री आहे आणि कसं आपल्याला माहिती पाहिजे आपल्या कल्चरबद्दल, आपल्या पुरातत्वाबद्दल, की आपलं जे पौराणिक सगळं आहे ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी माहिती पाहिजे असं आम्हाला वाटतं. म्हणून आम्ही ते पाहण्यासाठी थांबलो. मग आम्ही तिथे जवळ हॉटेल शोधत होतो. त्या टायमिंगला आम्हाला सागर दर्शन म्हणून हॉटेल भेटलं. एकदम परफेक्ट स्पॉट आहे. तिथून तुम्हाला तो लाईट शो पण रात्रीचा दिसू शकतो. मंदिराच्या आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे तुम्हाला, त्यामुळे जे काही आहे ते मंदिराच्या बाहेरून, आणि बऱ्याच लोकांना त्या साईडची म्हणजे मंदिराच्या मागच्या साईडनी पण तुम्ही तिकडे हॉटेल्स आहेत हे बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे. त्यामुळे या व्हिडिओ थ्रू मी जे लोक फ्युचरमध्ये जातील त्यांना या व्हिडिओचा फायदा होईल. तर सागर दर्शन हे हॉटेल तुम्ही डायरेक्ट जा. तिथून तुम्हाला तो व्ह्यू तुम्ही व्हिडिओजमध्ये पण माझ्या पाहिला असेल. व्ह्यूज पण खूप छान दिसतो आणि म्हणजे सी व्ह्यू दिसतो डायरेक्टली. आणि तुम्ही त्यांच्या खाली त्या ग्राउंडमध्ये थांबाल तर तुम्हाला डायरेक्टली हे दिसेल, मंदिराचं हे दिसेल. आणि फोटो व्हिडिओ बाहेरून तुम्ही ह्या साईडनी मंदिराचे घेऊ पण शकता, आतमध्ये नाही घेऊ शकत तुम्ही. तर विशेष म्हणजे सोमनाथ मंदिरामध्ये गेल्यानंतर पण आम्हाला आरती मिळाली संध्याकाळची. दुसऱ्या दिवशीची गोष्ट आहे. आणि गिरनार पर्वतावरती आम्ही बुधवारी रात्री चढलो होतो आणि सकाळ पहाटे, म्हणजे गुरुवारी सकाळी पहाटे, किती हा मोठा योग म्हणायचा की गुरुवारी सकाळी पहाटे आम्हाला आरती मिळाली. त्यानंतर आम्ही गुरुवारी उतरलो खाली आणि गुरुवारी रात्री आम्ही इथे आलो सोमनाथ मंदिराच्या इथे. आणि शुक्रवारी शुक्रवारी संध्याकाळची आरती आम्ही घेतली आणि रात्री 7:30 वाजता आरती झाल्या लगेचच लाईट शो चालू होतो. 50 रुपये त्याचं तिकीट असतं, त्यामुळे तो शो मिस करू नका. आणि मंदिराच्या पाठीमागच्या साईडला तो शो चालू असतो, त्यामुळे तुम्ही शोधायला सोपं पडेल आणि तिकीट मंदिराच्या समोरच तुम्हाला मिळेल. तर ते तिकीट नक्की घ्या आणि नक्की लाईट शो पहा. त्यामध्ये खूप छान पद्धतीने सविस्तर रचना केलेली आहे की कसं काय झालं, मग किती वेळा आपलं मंदिर पाडलं गेलं, मग किती वेळा पुन्हा कोणी उभारलं, हे सगळं खूप छान पद्धतीने त्या लाईट शोमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. हे मंदिराच्या साईडनी जायला रस्ता आहे. आम्ही असं शोधत होतो की कुठून तरी दिसेल, कुठून तरी असं फोटो व्हिडिओ घेता येईल, पण असं झालं नाही. इथून कुठूनच तुम्हाला फोटो व्हिडिओ घ्यायला हे नाही आहे, चान्स नाही आहे. तिथे फोटोग्राफर्स आहेत, तुम्हाला ते 100 रुपीजला एक हार्ड कॉपी आणि सॉफ्ट कॉपी तुम्हाला ते प्रोव्हाइड करतात. त्यामुळे तुम्ही तिथे डायरेक्टली आतमध्ये मंदिरामध्ये फोटोग्राफरकडून फोटो काढून घेऊ शकता, जसं आम्ही दोघांनी काढला आणि गौरवनी पण काढला. त्यानंतर मंदिराच्या साईडनी जात बरोबर सागर दर्शन हॉटेल लागतं. तुम्हाला बरोबर ही लेन फॉलो करायची आहे
आणि इथे गेलात की हा रस्ता संपला की तुम्हाला लेफ्ट टर्न घ्यायचा आहे आणि लेफ्ट टर्न घेतला की तो रस्ता कंटिन्यू करायचा आहे. मग तुम्हाला सागर दर्शन हॉटेल कोणालाही तुम्ही विचारा, तुम्हाला ते भेटून जाईल. आणि हां, लेफ्ट टर्न घेतला हा. जसं की मी मगाशीच बोललं की बरोबर आम्ही लाईट शो संपायच्या टायमिंगला आलेलो आणि हा व्हिडिओ मी तिथे रेकॉर्ड केला. याच्यामुळेच मला कळालं की इथे पण लाईट शो होतो. आम्ही लास्ट टाईम इकडे गेलो होतो कोइंबतूरला, तेव्हा तिथेसुद्धा लाईट शो होता आणि तो आम्ही मिस नव्हता केला. स्पेशल ते बघण्यासाठी आम्ही एक दिवस अजून एक्स्ट्रा थांबलो. हे आहे सागर दर्शन हॉटेल. इथे वेडिंग पण होतात आणि बीच साईडला असल्यामुळे, बीच टच असल्यामुळे तुम्हाला खूप छान व्ह्यू मिळतो आहे. इथे पार्किंगसाठी पण चांगली सोय आहे आणि 68 रूम्स आहेत काहीतरी त्यांच्या. आम्हाला पर डेला त्यांनी एका रूमला मोठी रूम होती, एक्स्ट्रा बेड त्यांनी प्रोव्हाइड केलेला. 200 रुपीज एक्स्ट्रा बेडचे घेतलेले आणि रूमचे काहीतरी 3500 समथिंग असं काहीतरी आणि 1000 रुपीज डिपॉझिट असं काहीतरी घेतलेलं. बट ह्याच्या लोकेशनच्या नुसार आणि मंदिराच्या एकदम जवळ आणि सोयीसुविधा पाहिल्या, त्यांची एक गाडी पण आहे ती तुम्हाला मंदिरापर्यंत नेते आणि परत सोडते पण. तर हे सगळं सोयीसुविधा पाहिल्यानंतर ना ते प्राईज मला व्यवस्थित वाटले, बिकॉज आपल्या इकडे पण बीच टचला याच्यापेक्षा जास्त प्राईज घेतात. मग त्या मंदिराच्या जवळ असल्याच्या याने तर ती प्राईज उलटं कमी मला वाटली, बिकॉज अशा ठिकाणी तर जास्त प्राईज घेतात लोक. तर ठीक वाटलं मला. आणि अजून एक कोकिलाबेन म्हणून, ही इथं जी बिल्डिंग दिसते ही कोकिलाबेन म्हणून हे आहे हॉटेल आणि सागर दर्शन. हे 2 हॉटेल मी तुम्हाला सजेस्ट करेल, जर अवेलेबिलिटी नसेल तर दोन्हीपैकी एक तुम्ही घ्या आणि एक दिवस थांबून मग जा. घाईघाईमध्ये दर्शन कराल तर मग त्यासाठी तुम्हाला थोडंसं लवकर यायला पाहिजे. आम्ही कसं लेट आलो त्यामुळे मग आम्ही थांबलो आणि मग तिथे दर्शन घेतलं आम्ही. मग तिथे हे प्रति सोमनाथ पण होतं, तिथे पण गेलो आम्ही. हा शुक्रवार म्हणजेच त्या दिवशीची रात्र. मग तिथे आम्ही थांबलो. तिथे हॉटेल खालीच आहे, तिथे छान जेवलो वगैरे आणि व्ह्यूचा चांगला हे घेतला, नजारा घेतला. भरपूर गोष्टी सर्च केल्या यूट्यूबवरती, कसं काय बऱ्याच गोष्टी आम्ही सर्च केल्या. आणि त्यानंतर ना ड्रायव्हर लोक इथे बसलेले होते छान, इथे हवेलाच झोपतात. आम्ही त्यांना विचारलं तर बोलले आम्ही इथेच मस्तपैकी हवेला छान झोपतो और भोले बाबा का साथ है तो क्या डर रहा है, असं मस्तपैकी बोलले. खरंच हे वाक्य एकदम खरं आहे. आता 25 तारीख होती म्हणजेच फ्रायडे, तर 25 तारखेची सकाळीही आणि सकाळी रात्री तर एवढं लक्षात नव्हतं आलं, पण सकाळी उठल्यानंतर कळालं की किती सुंदर समुद्राचा व्ह्यू दिसतो आहे. एक 15-20 मिनटं तर इथं बसूनच छान हे केले, टाईम स्पेंड केला. आणि मी तुम्हाला सजेस्ट करेल की आम्ही 2nd फ्लोअरला होतो, कारण की आम्ही आधी बुकिंग नव्हती केली. पण तुम्ही 1st फ्लोअरला रूम बुक करताना 1001 म्हणजे 1001 ही रूम बुक करा तुम्ही, कारण की त्या रूमची बाल्कनी आहे त्याला. आमच्या रूमला बाल्कनी ओपन नव्हती, इथं खाली दिसते बघा तुम्हाला, ते एकदम शेवटची कोपऱ्यात तिची, तिथून मंदिर डायरेक्टली दिसते. तिथून तुम्ही डायरेक्ट व्हिडिओ पण घेऊ शकता, फोटो पण काढू शकता आणि तुम्ही दर्शन पण म्हणजे आतमधून नाही बाहेरून, म्हणजे तुम्ही डायरेक्टली व्ह्यू असतो ना एक, म्हणजे माझ्यासारखी लोक जे कुठेही गेले की एक व्ह्यू शोधत असतात, कारण की तो व्ह्यू बघून एक सॅटिस्फॅक्शन आणि ना एक वेगळाच लेवलचं फील होतं. तर तसं जर तुम्ही असाल की कुठेही गेलात की तुम्ही व्ह्यू शोधत असता, विंडोमधून व्ह्यू कसं आहे त्यानुसार तुम्ही रूम बघता, तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की 1st फ्लोअरवरती ज्याला ओपन बाल्कनी स्पेस आहे आणि ते मोठ्या रूम आहेत बहुतेक याच्यापेक्षा पण जास्त, तर 1001 ती वाली रूम तुम्ही बुक करा. जर अवेलेबल असेल, तुमच्या नशिबात असेल तर ती रूम बुक कराल तर तुम्हाला तिथून चांगला व्ह्यू भेटेल. किंवा त्या लाईनीतला तुम्ही रूम बुक करता तरी पण तुम्हाला तो व्ह्यू भेटेल. म्हणजे हा वाला व्ह्यू आम्ही तर हे कसा काढला आहे आम्हालाच माहिती आहे. एकदम छोट्याशा पट्टीतून हा काढलेला फुटेज आहे व्हिडिओचा. तुम्हाला ट्रस्ट पण नाही बसणार की किती छोट्याशा जागेवरून आम्ही हे केलेलं. नंतर आम्ही दुसऱ्या दिवशी दर्शन घेतलं दोन्ही पण आणि आम्ही रात्री नाही निघालो, त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आम्ही 27 तारखेला सकाळी निघालो द्वारका दर्शन घ्यायला. आणि हा माधवपूर बीच होता. द्वारका आमच्यापासून एक 200 किलोमीटर लांब होतं. मला असं वाटतं की गिरनार पर्वतपासून सोमनाथ 96 किलोमीटर आहे काहीतरी, आणि सोमनाथपासून द्वारका 200 किलोमीटर असं काहीतरी, 200 का 300 किलोमीटर. मग आम्ही पहिला द्वारकामध्ये आलो. पहिलं द्वारकाचं मेन जे मंदिर आहे तिथे दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही द्वारका बेट जे आत्ता नवीन तिथे हे चालू आहे, तिथे 2 वर्षानंतर आपण अंडर वॉटर पण आपल्या श्रीकृष्णाची जी इतकी भारी त्यांचं जे हे होतं ते पाहू शकतो असं इथले लोक सांगत होते आम्हाला. आणि इथे रस्त्यावरती इतक्या साऱ्या गायी होत्या, भरपूर गाय होत्या. बरोबर 1:30 वाजता हे मंदिर थोड्या वेळासाठी बंद करतात आणि आम्ही बरोबर 1:30 वाजता तिथे पोहोचलेलो. नशीब असं आहे की 1:46 म्हणजे आमचं दर्शन 1:46 झालं.
ते 1:46 मंदिराचे दरवाजे काय बंद नव्हते झालेले, म्हणजे दर्शन चालू होतं, लाईन ही चालू होते. त्यामुळे आम्हाला जी मनात भीती होती की 1:30 वाजता दर्शन बंद होईल, आपण पोहोचलोच 1:30 वाजता. बरोबर 1:30 वाजता गाडी पार्किंगला लागलेली होती आमची. आणि इतकं ऊन होतं, प्रचंड ऊन होतं, म्हणजे मी तुम्हाला सांगू नाही शकत. मला असं वाटतं की 35 डिग्रीच्या वरती असेल, खूप प्रचंड ऊन होतं. आणि तिथे वरती चालताना म्हणजे चप्पल काढल्यानंतर असे डेंजर पाय भाजत होते. इतकं सुंदर कलाकृती केलेली मंदिरं होती. माझ्या डोळ्यातून अजूनसुद्धा जात नाही आहे त्या मंदिरांची प्रतिमा. इतकं सुंदर होती मंदिरं. आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता, त्यामुळे आम्ही इथे मोबाईल जमा केला आणि मग मंदिरामध्ये गेलो. तिथे खूप सुंदर सुंदर मंदिराच्या बाहेर वस्त्र होते आणि खूप छान छान गोष्टी होत्या. तर माझ्या कानासाठी मी छान असे वस्त्र घेतले तिथून. पुढे मग आम्ही 12 किलोमीटर अंतरावरती नागेश्वर ज्योतिर्लिंग होतं, तिथे गेलो. कारण की तिथे द्वारकापासून खूपच जवळ आहे. आणि गुजरातमध्ये 2 जे ज्योतिर्लिंग आहेत ते पहिलं म्हणजे सोमनाथ हे तर प्रथम ज्योतिर्लिंग आहे. आणि नागेश्वर जे आहे हे 2 ज्योतिर्लिंग आपल्या गुजरातमध्ये आहेत. तर तिथे इतक्या जवळ आलो असे तर सगळेच आम्ही मंदिरांची दर्शनं करत होते जितकं पॉसिबल होईल तितक्या. आणि पॉझिटिव्ह फील होतं, छान वाटतं. जसं ऑक्सिजन दिसत नाही पण आपल्याला त्याची गरज असते, तसं देव दिसत नसला तरी आपल्याला त्याची गरज असते. आपल्यात जो आपण ग्रॅटिट्यूड ठेवून जगतो, आपल्या श्रद्धेमध्ये जे आपण ग्रॅटिट्यूड ठेवतो, त्यातूनच देव आपल्याला सर्व काही देत असतो. आणि देवाकडे असलेली प्रार्थना ही फक्त मागण्यासाठीच असावी असं बिलकुल नाही आहे. माझ्या मते तरी देवाकडे केलेली प्रार्थना ही कधी कधी आपण ग्रॅटिट्यूड ठेवून म्हणजे कृतज्ञता ठेवून, जे काही आत्तापर्यंत मिळाले ते तुमची देण आहे आणि तुम्ही इतकं सगळं दिलं म्हणून हे आज मला मिळालं आहे. कष्ट हे आहेतच, पण त्या कष्टांना साथ, प्रयत्नांना साथ तर तुमचीच आहे ना, तर त्याच्यासाठी थँक्यू हे बोलण्यासाठी पण कधी कधी प्रार्थना कधी म्हणजे नेहमी रोजची सकाळची असावी. तर असं नाही की मंदिरांमध्ये एवढं जातो तर काहीतरी मागण्यासाठी. मागण्यापेक्षा व्यक्त करणं, जे मिळालं आहे त्याच्यामध्ये किती समाधानी आहे हे व्यक्त करणं आमच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे आम्ही जाताना कधी पण गेलो की पहिलं मागण्याच्या आधी आम्ही जे मिळालं आहे त्यात आम्ही किती खुश आहोत हे देवाला सांगायला विसरत नाही. आणि देव असं तुमच्या आमच्यामध्येच असतो. आपण किती कर्म चांगले करतो त्यावरती सगळा खेळ आहे. तिथून पुढे आम्ही द्वारका बेटला गेलो. तीनों जगह जाना तो एक सवारी का 100 रुपया. हम ऑटो में 10 लोग बिठाते हैं, पर 10 लोग का भाड़ा नहीं देने का. 6 लोग का भाड़ा देंगे तो प्राइवेट जाना तो 6 लोग का भाड़ा लगेगा. एक सवारी का 100 रुपया अप एंड डाउन, 50 आना 50 आना. तीनों में घुमा कर फिर यहाँ आए तभी पैसा देने का. 6 लोग का रहेगा 600 रुपये. हाँ 600 रुपये. बाहर भाड़ा पूछ कर फिर अपने ऑटो में बैठने का. पार्किंगसाठी खूप मोठी स्पेस आहे, खूप म्हणजे खूप मोठी. आपल्या गाड्या मेन त्या गेटच्या आतमधून नाही जाऊ शकत, बिकॉज मग इथले गाववाले काय करणार, त्यांना काहीतरी नको का इन्कम सोर्स, त्यामुळे त्यांनी ते हे ठेवलेले आहे त्यांच्यासाठी. ₹50 प्लेट. मस्त भैया ने मसाला बिसाला मिक्स कर दिया. आणि आपण कसं बाहेरून आलेलो असतो आणि ते लोक तिथले लोकल असतात ना, तर त्यांच्यासोबतच जायला पाहिजे कधी कधी असं वाटतं. कारण की त्यांच्यामुळे बऱ्याच तिथल्या गोष्टी, त्यांची हिस्ट्री वगैरे, कसं काय पुढे काय होणार आहे, आधी काय झालं होतं, ह्या गोष्टी सांगतात ते लोक. या भैयाने तर एवढ्या गोष्टी सांगितल्या, म्हणजे काय काय झालं नेमकं इथे, कसं भरपूर छोट्या छोट्या गोष्टी. म्हणजे त्यांनी फक्त आणायचं न्यायचं काम होतं, पण टुरिस्ट गाईडसारखं बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि शॉर्टकट वेनी नेलं. आणि मग हे सगळ्या गोष्टी ते सांगत होता छान पद्धतीने. त्यामुळे मला असं वाटतं की तिथल्या लोकल जे असतात गाडी चालवणारे त्यांची हेल्प आपण घ्यायला पाहिजे. मग अशी जिथे गेलो होतो ते द्वारकाधीश मंदिर होतं, म्हणजे द्वारकेचा जो किंग आपला श्रीकृष्ण जे होते त्यांचं तिथं ते मंदिर. आणि आत्ता जिथे चाललं ते बेट द्वारका आहे. बेट द्वारका, ज्याला शंखोधर ह्या नावाने पण ओळखलं जातं. आणि असं म्हणतात की द्वारकामध्ये शासनाच्या दरम्यान, म्हणजे जे वर्ष होते त्यांचे शासन करण्याचे म्हणजे राज्य करण्याचे, त्या दरम्यान भगवान श्रीकृष्ण इथे निवासस्थानासाठी होते बेट द्वारकाला.
हे मंदिर संध्याकाळी 4:30 नंतर ओपन होतं आणि 1 ते 1:30च्या दरम्यान बंद होत असणार आहे. 4:30 नंतर ही गर्दी होती. थोडा वेळ थांबाल तर पूर्ण गर्दी कमी होते. 5, 5:15च्या दरम्यान खूप गर्दी कमी झाली असते, पण 4:30च्या दरम्यान प्रचंड गर्दी असते. त्यामुळे इतक्या उन्हामध्ये जर त्रास होत असेल तर थोडा वेळ तुम्ही साईडला थांबू शकता आणि ही गर्दी ऑटोमॅटिकली कमी होते. मग तुम्ही तिथे, आणि खूप धक्काबुक्की लोक करतात माहिती नाही का, पण तुम्ही थोडंसं थांबून दर्शन घ्याल. गावामध्ये अजून जे काही मंदिर होते त्यांचं पण दर्शन घेतले आणि मग तिथून आम्ही वापस निघालो आमच्या घरी. जात असताना इतके मोर दिसत होते रस्त्यामध्ये. बरेच मोरांचे हे स्किप झाल्यानंतर आम्ही म्हटले ह्या मोराचा छान असा व्हिडिओ घ्यावा आणि तुमच्यासोबत तो शेअर करावा. तर तुम्ही बघू शकता की खरंच श्रीकृष्णांचा जिथे वास होता त्या ठिकाणी मोरांची उपस्थिती असणं हे तर स्वाभाविकच आहे. 22 तारखेला रात्री आमचा प्रवास चालू झाला होता, तर 27 तारखेला वापस आम्ही पुन्हा घरी आलो. सो 22, 23, 24, 25, 26, 27 या 5 ते 6 दिवसांमध्ये आम्ही 2-3 जागी स्टे केला. त्यामुळे जास्त दिवस वाढले, पण तुम्ही 3 ते 4 दिवसामध्ये हे सगळं, 3-4 दिवस पण नाही, 2-3 दिवसामध्ये हे सगळं दर्शन घेऊ शकता. पण गाडी चालवणाऱ्याचा पण जीव असतो आणि त्या जीवाला लक्षात ठेवून आपण सगळ्या गोष्टी करतो, म्हणून आम्हाला थोडे जास्त दिवस लागले. आणि फॅमिली ट्रिप होती त्यामुळे आम्ही जसं पाहू तिथं थांबू शकत होतो. ग्रुप टूरला गेलात तुम्ही तर असं पॉसिबल होत नाही. या सगळ्या मंदिरांची दर्शनं घेत असताना मनामध्ये खूप मोठा ग्रॅटिट्यूड होता, कृतज्ञता होती, कारण की आज जे काही पाहू शकते, जे काही आनंद घेऊ शकते, हव्या त्या ठिकाणी जाऊ शकते, या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागे अर्थातच आपल्या भगवंतांचा खूप मोठा हात आहे. त्यांच्याशिवाय हे काहीच शक्य नव्हतं. अशक्य ज्या गोष्टी होत्या त्या त्यांनी शक्य करून दाखवलेल्या आहेत आणि आज आपल्या थ्रू कितीतरी मुलींना इन्स्पिरेशन मिळतं, तर त्या पाठीमागे पण त्यांचाच खूप मोठा हात आहे. तर जेव्हा जमेल, जसं आवडीने आम्ही तिकडे जात असतो. या पूर्ण व्लॉगमध्ये मला जितकी माहिती मिळाली, जितकं मला कळालं तितकं मी तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला. त्यातून माझं काही चुकलं असेल तर मोठ्या मनाने छोट्या बहिणीला माफ करा, आणि जर काही नसेल चुकलं तर आनंदच आहे. काही चुकलं असेल तर आनंदाने तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, काय असं तसं, पण ओरडायचं किंवा काही वाईट बोलायची काही गरज नाही आहे. मी पण तुमच्यासारखीच आहे, चुकतं माणसं. पृथ्वी तलावरती असं कोणी नाही आहे ज्याच्याकडून चुका होत नाही, त्यामुळे एकमेकांच्या चुका काढण्यापेक्षा आपलं आयुष्य कसं छान करता येईल यावरती जास्त फोकस करूयात. जसं जमेल तसं ब्लॉग एडिट करून मी पोस्ट करायचा प्रयत्न करत जाईल आणि आशा करते की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. लाईक करायला विसरू नका.